आजच्या आपल्या प्रयोगाचं नाव आहे चुंबकीय आकर्षण आणि प्रतिकर्षण। या प्रयोगासाठी आपण इथं साहित्य घेतलेलं आहे, एक म्हणजेच एक प्लास्टिक प्लेट। या प्लास्टिक प्लेटवर मी ब्लॅक कनेक्टर बसवते। या ब्लॅक कनेक्टरवर मी एक स्ट्रॉ फिट करते। हे झालं आपला प्रयोगासाठीचा सेट। इथं हे रिंग चुंबक आहेत। या रिंग चुंबकाचं तुम्ही निरीक्षण केलं तर हे रिंग चुंबक एकत्र आल्यानंतर पटकन चिकटतात। याचा अर्थ या दोन्ही चुंबकामध्ये आकर्षण झालेलं आहे। आणि आकर्षण केव्हा होते? चुंबकाचे दोन ध्रुव असतात, एक म्हणजे दक्षिण आणि दुसरा उत्तर। जर दोन्ही चुंबकाचे दक्षिण आणि दक्षिण टोकं किंवा ध्रुव एकत्र आले तर त्याच्यामध्ये प्रतिकर्षण होते। पण एका चुंबकाचं दक्षिण ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा उत्तर ध्रुव एकत्र आल्यास दोन्हीमध्ये आकर्षण होते। इथं तुम्ही पाहू शकता की दोन चुंबक हे रिंग चुंबक चिकटलेले आहेत। याचा अर्थ ह्या दोन्ही रिंग चुंबकाचे विजातीय ध्रुव एकत्र आलेले आहेत। अशा पद्धतीनं हे विजातीय ध्रुव एकत्र आल्यानंतर हे दोन्ही रिंग एकत्र चिकटलेले आहेत। आपण या स्ट्रॉमध्ये हे रिंग चुंबक घालूया। त्याच्यावर हा एक रिंग चुंबक घातल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे दोन रिंग चुंबक चिकटत नाहीत। याचा अर्थ पहिल्यांदा जो रिंग चुंबक घातला त्याचा ध्रुव असेल दक्षिण असल्यास वर जो रिंग चुंबक घातलाय त्याचाही ध्रुव असेल दक्षिण। याचा अर्थ चुंबकाचे सजातीय ध्रुव एकत्र आले तर त्याच्यामध्ये प्रतिकर्षण होते आणि चुंबकाचे विजातीय ध्रुव एकत्र आल्यास त्याच्यामध्ये आकर्षण होते। आता पुन्हा एक रिंग चुंबक घालू। हे सुद्धा चिकटत नाही आहे, त्याच्यामध्ये प्रतिकर्षण होत आहे। याचा अर्थ चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण होते। हा प्रयोग तुम्हाला आनंददायी मनोरंजक वाटावा यासाठी मी एका रिंग चुंबकाला एक मंकी जोकर चित्र चिकटवलेलं आहे। म्हणजेच तुम्ही पाहू शकाल की जसजसे ह्या रिंग चुंबकामध्ये प्रतिकर्षण होते तसतसे हे मंकी डान्स करत आहे असे आपल्याला वाटते। हे पहा, कारण या रिंग चुंबकामध्ये प्रतिकर्षण होत आहे। याचाच अर्थ ह्या रिंग चुंबकाचे सजातीय ध्रुव एकत्र आलेले आहेत। हेच जर आपण विजातीय ध्रुव एकत्र केले तर विजातीय ध्रुव पटकन चिकटतात। पाहू शकाल तुम्ही, विजातीय ध्रुव त्याला चिकटले। याच्यावरून आपल्याला असे सिद्ध करता येईल की चुंबकाचे विजातीय ध्रुव एकमेकाला आकर्षित करतात आणि सजातीय ध्रुव एकमेकामध्ये त्यांच्यामध्ये प्रतिकर्षण असते। कितीही चिकटवण्याचा प्रयत्न केला तरी ते चिकटत नाहीत। हे पहा, हे दोन्ही सजातीय ध्रुव आहेत त्यामुळे ते चिकटत नाहीत आणि विजातीय ध्रुव एकत्र आल्यास मात्र चिकटतात।